नमस्कार. देह लोभे नाडला, घाला यमाचा पडला, तुका म्हणे निरपेक्षा, काही न धरावी अपेक्षा. असा एक अभंग वाचनामध्ये आला. आणि अपेक्षा या विषयावरती चिंतन केलं असता असं समजलं की अपेक्षा ह्या 3 प्रकारच्या असतात. एक, आपण आपल्याकडून ठेवतो ती अपेक्षा. दुसरी, इतर आपल्याकडून ठेवतात ती अपेक्षा. आणि तिसरी, आपण इतरांकडून ठेवतो ती अपेक्षा. अपेक्षा ही नकारात्मक भावना नाहीये. अपेक्षा ही एक सकारात्मक गोष्ट आहे. जर ती त्या व्यक्तीच्या कौशल्यानुसार, त्या व्यक्तीच्या पात्रतेनुसार आपण त्या व्यक्तीकडून ठेवली असेल, तर ती पात्रता त्याला आपण ठेवलेली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मदत करत असते. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण आपल्या मुलांकडून परीक्षेमध्ये मिळणारे मार्क्सची अपेक्षा, बरेचसे पालक आपल्या मुलांकडून 80%, 90%, 95% मार्क्सची अपेक्षा करतात. त्यांना एखाद्या चांगल्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळावा याची अपेक्षा ठेवतात. पण खरं आपल्या मुलाची योग्यता, त्याचं कौशल्य ती परीक्षा पास करण्याची आहे का, याचा आपण कधी चिंतन, मनन, विचार करत नाही. आणि मग त्या मुलावरती आपण ठेवलेल्या अपेक्षाचं ओझं अतिशय वजनदार वाटायला लागतं. आणि त्या ओझ्याखाली, त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ती मुलं दबली जातात. हे उदाहरण म्हणून आपण मुलांचं घेतोय, पण हे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपण इतरांकडून ठेवलेल्या, इतरांनी आपल्याकडून ठेवलेल्या अपेक्षा, किंबहुना आपण आपल्याकडून ठेवलेल्या अवास्तव अपेक्षांमध्ये देखील घडून येत असतं. बऱ्याच वेळा जर त्या व्यक्तीच्या पात्रतेनुसार, त्याच्या योग्यतेनुसार जर आपण अपेक्षा ठेवल्या असतील, तर त्या अपेक्षा प्राप्त होणं शक्य होऊ शकतं. आणि ते प्राप्त झालेल्या अपेक्षा हे आपल्या अचिव्हमेंट्स होऊ शकतात. मात्र जर अवास्तव, अवाजवी, हट्टी अपेक्षा जर आपण इतरांकडून ठेवत असेल, आपण आपल्याकडून ठेवत असेल, किंवा इतर आपल्याकडून ठेवत असतील, तर मात्र या अपेक्षाचं ओझं तुम्हाला, मला आणि इतरांना, सर्वांनाच वाटू शकतं. आणि मग या अपेक्षाच्या ओझ्यातून नैराश्य आपल्या जीवनामध्ये येतं. आणि हे नैराश्य बऱ्याचदा आपल्या मानसिक आरोग्याला कारणीभूत होतं. म्हणून 2 गोष्टी करूया. एक, अवास्तव, अवाजवी, हट्टी अपेक्षा आपण आपल्याकडूनही करायच्या नाहीत, इतरांकडूनही करायच्या नाहीत. आणि इतरांनी जर आपल्याकडून अवास्तव, अवाजवी, हट्टी अपेक्षा केल्या असतील, तर त्यांना नाही म्हणायला शिकूया. म्हणजे नैराश्यापर्यंत जाण्याचा शक्यता मावळली जाईल आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहू. धन्यवाद.